हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे. गावात बाईक बंद पडली, पेट्रोलची टाकी तर फुल आहे. नमस्कार मित्रांनो, मी मनीष. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सध्या मी आहे विरारमध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की जीवदानी आईचा डोंगर आहे. एक 60 महिन्यांपूर्वीच मी विरारमध्ये शिफ्ट झालो सांताक्रूजवरनं. तर जॉब करता करता कुठेतरी आपलं पॅशन पण जपलं गेलं पाहिजे, त्याला तडा जाऊ नये म्हणून आपण पुन्हा व्हिडिओ चालू करायचं प्रस्ताव मांडलेला आहे. तर आता आहे मस्तपैकी विकेंड. आज वार आहे शनिवार 27 एप्रिल. तर म्हटलं विकेंड मिळालं आहे तर कुठेतरी जाऊया. तर शिरगावला मी चाललो आहे आता. तर तिकडे एक मस्त सनसेट आहे आणि तिथे ना एकदम गावाला गेल्यासारखंच वाटतं. म्हणजे खालून नदी आणि थोडासा असा एक ब्रिज आहे. त्या ब्रिजला अशा दांड्या पण नाही आहेत, त्यामुळे मस्त निवांत तिथे बाईक लावून त्या सूर्याकडे बघत राहणं एकदम भारीच वाटतं. तर हा एक्सपिरियन्स देखील मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. आणि आता आपण जाऊया डायरेक्ट शिरगावमध्ये. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आहे आपल्या जीवदानी आईचा डोंगर. आणि इथे ना मोकळं मैदान होतं, जंगल टाईप एरिया होता. पण आता इथे कन्स्ट्रक्शन चालू झाले आहेत. मस्त एक ती बिल्डिंग तयार झाली आहे आणि इथे पण बिल्डिंग तयार झाले. आणि त्याच्याच अपोजिट ना इथे पण एक मैदान आहे, तुम्ही बघू शकता. तिथे पण JCB आहे. आता JCB तिथे पुढे गेलं आहे, तर इथे पण कन्स्ट्रक्शन होईल बऱ्यापैकी. आणि इथे पण एक उंच टॉवर उभा राहील. सो आपण आता राहतो, मी सध्या राहतो या बिल्डिंगमध्ये. माझ्या बिल्डिंगचं नाव आहे नवशक्ती अपार्टमेंट. तर चला आता आपण बाईक काढूया आणि डायरेक्ट शिरगावला जाऊया. ओ मेरे भाई, शपथ ही बाईक घ्यायचं म्हणजे ना पूर्ण बिल्डिंगच्या बॅक साईडला यावं लागतं, कारण इकडेच पार्किंग झोन आहे पूर्ण आणि फ्रंट साईडला कार वगैरे उभ्या असतात. आपली बाईक तर रेडी आहे. तर आता आपण पोचलो शिरगावच्या स्टार्टिंगला. आणि शांतता बघा ना इथे काय आहे. मला तर एकदम सोनावड्यातच आल्यासारखं वाटतंय. सोनावडा माझं गाव आहे संगमेश्वर. म्हणजे बिल्डिंगपासून मी इथे आलो तेव्हा वर्दळीचा एरिया होता, मस्त ट्रक ट्रॅक्टर्स ट्रॅफिक वगैरे होतं. पण जसं गावात एंट्री केली आहा एकदम शांतता, एकाच दुसरी गाडी. गावात बाईक बंद पडली, पेट्रोलची टाकी तर फुल आहे, ते ती थंड झाली असेल. कालपासून तिला स्टार्टच नव्हतं केलेलं. ॲटलिस्ट थोडंसं तरी चालवायला पाहिजे होतं. फायनली आपली गाडी झालेली आहे चालू. संध्याकाळचे 5 वाजले आहेत, पण सूर्य डोक्यावर अजून तसाच आहे. सनसेट व्हायला अजून अर्धा तास तरी मला इथे थांबावं लागेल, जेणेकरून मी पण सनसेट बघू शकतो आणि तुम्हाला पण दाखवू शकतो. पण मी एक 5-6 महिन्यांपूर्वी इथे आलेलो ना, तेव्हा मस्तपैकी हे गाव पण होतं या गावाला. पण आता बघू शकता जिथे तिथे सगळे JCBs आहेत आणि इथे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता गो स्लोचे बोर्ड वगैरे लागलेत. म्हणजे याचा अर्थ नक्की इथेच काहीतरी टॉवर वगैरे होणार किंवा बिल्डिंग वगैरे होणार. तुम्ही इथे बघू शकता ब्लूवाले पॅनल्स वगैरे आणलेले आहेत आणि तिकडे पण मोठमोठी वाहनं पण आहेत. त्यामुळे थोडं गावाचं गाव पण राहिलं ना तर जरा अजून मजा येईल. पण एनिवेज आता विरार पण डेव्हलप होत आहे, त्यामुळे या बिल्डिंग्स वगैरे सारख्या तर गोष्टी होणारच. शिरगावमध्ये एंट्री केल्यावर पहिलाच एक छोटीशी आपल्याला एक नदी लागते आणि त्या नदीवरचा हा एक पूल आहे पहिलाच. त्या पुलावरच मी उभा आहे. टोटल आपल्याला 2 पूल लागतात पूर्ण शिरगावला जाईपर्यंत. पण इथे एवढं सुंदर वातावरण आहे ना की इथून माझे पायच हलत नाही आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पाणी एकदम निवांत शांत आपल्या प्रवाहात पुढे पुढे जाते. हा अजून काय पाहिजे, एवढी निवांत शांतता. असाच ना
मी या गावात पुढे 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 जातच होतो आणि एका ठिकाणी थांबलो आहे, कारण माझ्या समोर आहे ना तिथे टुर्नामेंट चालू आहे, मॅच क्रिकेट टुर्नामेंट, शिरगाव टुर्नामेंट. सो आता ती बघतोय आणि इथे माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला इथे बघाल ना ते सगळं करपलेलं आहे, म्हणजे उन्हामुळे सगळं सुकलेलं आहे. सो मी ते सांगितल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही, शिरगाव टुर्नामेंट चालू आहे. आणि हा मुलगा मला वाटतं आता गाडी शिकतोय नवीन. बाबा हळू शिक, गाड्या फास्ट असतात इथे. आणि मैदान तुम्ही बघू शकता. प्रीतम 11ची दुसरी बॅटिंग आहे आणि त्यांना 64 रन करायचे आहेत 6 ओव्हरमध्ये. तुम्ही ना माझ्या मागे बघू शकता एक मस्त असं वळण आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ना आपण या गावच्या दुसऱ्या ब्रिजवर आलेलो आहोत आणि इथे सगळे सनसेटचा आनंद घेताना पण तुम्हाला दिसतील. आणि इथे पण फिशिंग चालूच आहे थोड्या प्रमाणात. तर मस्त असं वातावरण झालेलं आहे. झाडं झुडपं ही आनंदात आपल्याच तंद्रीत डोलत आहेत. हवा पण मस्त सुटलेली आहे. आणि एका साईडला मी शूटिंग पण करतोय आणि शूटिंग करता करता हा सनसेट पण बघतोय. ॲट द सेम टाईम तुम्हाला पण दाखवतोय. त्यामुळे खरंच एकदम छान वाटतंय. तुम्ही जर विरार नालासोपारा इथे राहणारे असाल तर नक्की कधीतरी या शिरगावमध्ये या आणि हा सनसेट नक्कीच अनुभवा. एकदम भारी. सो फायनली आपली अर्ध्या पाऊण तासाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण ज्याच्यासाठी आलेलो तो असा सुंदर सनसेट तुम्ही पाहू शकता. मी पण या सनसेटचा आनंदच घेतोय. तुम्ही पण या सनसेटचा मनसोक्त आनंद घ्या मस्तपैकी. आणि इथे बघू शकता फिशिंग चालू आहे थोड्या प्रमाणात. पण या सनसेटकडे बघून ना खरंच मन एकदम मंत्रमुग्ध आणि एकदम भारीच वाटतंय यार. इथे ना दर विकेंडला एकदा यायलाच पाहिजे. एनिवेज तुम्ही सनसेटचा मस्तपैकी आनंद घ्या. हिरव्याशा छाये खाली, आभाळाच्या माये खाली, जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे. तर अशा प्रकारे या वातावरणाची मजा घेत माझ्या गाण्यांना मस्तच लिंक लागली होती. त्याचप्रमाणे निसर्गाची गाणी, पावसाची गाणी आणि शांत गाणी बोलता बोलता कधी सूर्य हा अस्ताला आला ते कळलंच नाही. थोडंसं संगीतमय वातावरण आणि सूर्य अस्ताला येणं या दोन गोष्टी मिसळून जे वातावरण निर्माण झालेलं, ही आठवण माझ्या मनात कायमस्वरूपी घर करून गेली. तर आता मस्तपैकी सनसेट बघून झाला. बाईकला चावी लावतो आणि आता सरळ घरी जातो. वाजलेत पण 6:30. बाय द वे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर नसेल आवडला बिंदास डिसलाईक